हे सगळं? या घराचा गोठा कोणी केला? अरे बैल आतमध्ये कसा आला? कोणी आणला? वहिनी बॉस मला वाटतं काय हा बैल म्हणजे ते आधी. जरा गप्प बस ना तू. नको तिथे नको तेव्हा चप्पर चप्पर चालूच असतं तुझं. कधीतरी तोंड बंद ठेव ना. हे काय सगळं? हा, लक्ष कुठं होतं तुझं? तो बैल आत आलाच कसा काय? झोपा काढत होतीस का तू? अहो वहिनी साहेब, मी दरवाजा आणि बंगल्याची मेन गेट समधी बंद केली होती. मग बैल आतमध्ये येईल कुठून? मी मगापासून ह्याच विचार करते की नक्की बैल आलाय कुठून. हा, नको नको स्वतःची अक्कल नको लढूस. नको राहू देते. पटापट पटापट हे सगळं पुसून टाकायचं. नाहीतर मग तू आहेस आणि मग मी आहे. हा, पटकन सगळं साफ झालं पाहिजे. काय सगळं हे? कोण असतील ते हल्लेखोर? आणि मला मारण्याचा प्रयत्न का केला असेल त्यांनी? मी तर आता मोर्चेही काढत नाही. माझी अशी कोणाशी वैयक्तिक दुश्मनी नाही. मग कोणी का माझ्या जीवावर उठेल? मलाही हाच प्रश्न पडलाय. कोण तुझ्या वाईटावर का उठेल? पण तू टेन्शन नको घेऊस. सरकार आहेत ते शोधून काढतीलच त्यांना. आणि मी पण सोडणार नाही त्यांना. तुझ्या केसाला पण जर कोणी धक्का लावला ना, सोडणार नाही त्यांना. शक्ती, आता जे दुखतंय ना, आता मला असं वाटतं की ना, ही अशी मुवमेंट म्हणजे काही पकडायला जमणार नाही. क्लच वगैरे मला वाटत नाही असं पकडता येईल. तू चालवशील ना गाडी? म्हणजे तुझी स्कूटर आहे ती वस्तारेची स्कूटर. आपण उद्यापासून जरा काही दिवस त्या गाडीने जाऊया. शक्ती, अगं एवढं सगळं ज्यामुळे झालं, ती जागा म्हणजे त्या झाडाजवळ आपण कशासाठी भेटलो तो याबद्दल काही बोललोच नाही आपण. अरे हो, मी पण श्रद्धाला ओरडणार होते, पण तिथे सिच्युएशन अशी क्रिएट झाली की विसरून गेली. सेम मला पण जरा म्हणजे विचित्रच वाटलं. हॅलो अम्मा. अगं अम्मा निघाले, पोहोचेनच आता घरी. हो, शिवा आहे सोबत. हो अम्मा, तू नको काळजी करू. हा, तू बोलतेस का शिवाशी? बरं ठीक आहे. हो, मी ऑलमोस्ट पोहोचले, येते. हा अम्मा, खूप काळजी वाटते तिला. समजू शकतो. मी जाते इथून आता. तू जा घरी. नाही, असं ते तुला घरापर्यंत सोडायची जबाबदारी दिली आहे मला. अशी अर्ध्या वाटेत साथ नाही सोडणार. वहिनी साहेब काय बोलले ऐकलंस ना? ते आजपासून मला त्यांनी तुझाही बॉडीगार्ड बनवलंय ना. चल. आदिशक्तीचा खेळ खेळते. आधी त्या सापाला पाठवलं, आता बैलाला आमच्या घरात पाठवलंय. प्रिन्स, होय सगळं काय आहे?
अख्ख्या घरभर त्या बैलाच्या पावलांचे ठसे आणि शेण आहे. शी. काहीतरी गडबड नक्कीच आहे. आधी तो साप आपल्याला त्रास देत होता, आता बैल त्रास देतोय. मला ना खरंच काही कळतच नाहीये प्लीज. आज त्या शक्तीवर हल्ला झाला आणि आज आता हा बैल आपल्या घरात शिरलाय. प्लीज आणखीन एक सांगायचं होतं. शिवाच्या घरात तो साप मला पुन्हा दिसला. का? हो. मी तुला सांगतोय हा सगळा आदिशक्तीचा खेळ आहे. मला तर कधी कधी असं वाटतं त्या आदिशक्तीने आपल्याला सगळीकडून ट्रॅप केलंय. आवाज ऐकलं? बैल तर कुठेच दिसत नाहीये. मग आवाज कुठून आला? तेच तर. काही कळत नाही. त्या आदिशक्ती पचपीच्या सोडणार आहे ना. कांता म्हणायचं का तुम्हाला? कॉफी हवे का? सापाची कत. माझ्या कशी काय चाललंय मला? ते कात कुठे गेले? मी आता फेकली गळ्यातून आणि गायब झाली. अशी कशी गायब झाली? नाही मात्र मी तुला तेच सांगतोय, हा सगळा आदिशक्तीचा खेळ आहे. आपल्याला हैराण करते ती. अरे बापरे. हे सगळं जर आदिशक्ती घडून आणत असेल तर याचा अर्थ शक्तीवर जो हल्ला झाला, ज्या माणसाने हल्ला केला ती माणसं सुद्धा आदिशक्तीने तिच्या मायावी शक्तीने पाठवली तर कशा म्हणतेस? आणि हे सगळं जर खरंच ती करत असेल ना तर त्या माणसाचा सुद्धा काहीच ठाव ठिकाणा लागणार नाही. तेव्हा आदिशक्ती आपण पिछा का सोडत ना मला काहीच कळत नाहीये. आता ते आपल्या बेडरूम मध्ये येऊन पोहोचले प्रिन्स. यावर एकच उपाय आहे. काय उपाय? नरबळी. जोपर्यंत आपण नरबळी देत नाही चेटकोबाची ताकद वाढणार नाही. आणि एकदा का चेटकोबाची ताकद वाढली की आदिशक्ती शिवाच्या आणि आपल्या आयुष्यातून गायब होईल. आणि तोवर आपण काही सुखासुखी राहत नाही. आत्ताच्या आत्ता त्या आदिशक्तीला दिवारातून बाहेर काढा. फेकून द्या तिला. विल्हेवाट लावा त्याची. या आदिशक्ती ना ग्रहण आहे, ग्रहण. शक्ती, अम्मा शक्ती. अम्मा नको काळजी करू. आपल्या देवीला कोणीही हात लावणार नाहीये. तिला तिच्या जागेवरून कोणीही हलवणार नाही. शक्ती, काय झालं? कुठे हरवलीस? कसला विचार करतेस एवढा? मी कुठे? काहीच नाही. अयो, आता तर तू देवीबद्दल बोलत होतीस माझ्या बरोबर. मी देवीबद्दल बोलत होते तुझ्याशी. हा. नाही ग अम्मा, काही काय. अगं तुला भास झाला असेल. बरं अम्मा ऐक ना, मला खूप झोप येते. मी अंथरूण घालते. हा अप्पा, अप्पा चला झोपायचं नाहीये का?
शक्ती असं का बोलली की आपल्या देवीला कोणीही हात लावणार नाही, तिला तिच्या जागेवरून कोणीही हलवणार नाही?
शिवा, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? जे काही बोलायचं असेल ते शंभू महादेवासमोर त्याच्या साक्षीने बोलून मोकळा हो. हो, मला काहीतरी सांगायचंय तुला. हा, बोल ना. शक्ती, शंभू महादेवाच्या साक्षीने मी तुला आज सांगतो की मला तू खूप आवडतेस. मी तुझ्या प्रेमात पडलोय. मला तुझ्याशी लग्न करायचंय. तू करशील माझ्याशी लग्न? देशील मला आयुष्यभराची साथ? होशील माझी सहचारिणी, माझी अर्थांगिनी? तू मला प्रपोज करतोयस? लाज नाही वाटत तुला मला लग्नाची मागणी घालायला? अरे शिवा, अरे सपाट बिपाट पडलं की काय तुला? गालावर का हात ठेवलायस? अरे मी तुझ्याशी बोलतोय, गालावर का हात ठेवला? हा, गालावर हात ठेवलाय म्हणजे तिनं सपनात येऊन तुझ्या कानाखाली हाणली असल, नाहीतर तुझ्या गालाचा मुका घेतला असेल. झोपतो का गप्पा? ही असली स्वप्न मला पडत नाहीत. जी स्वप्न मला झोपेत पडत नाहीत ना, ती तुला जागेपणी पडतात. झोप गप्पा. कशान धुंदी आली काय समजना, काय उमजना. हो चेटकोबा, तू आमच्यावर का रुसलायस? आम्हाला मदत कर आम्हाला. ती आदिशक्ती आता आमच्या घरातच नाही, आमच्या बेडरूम मध्ये येऊन आम्हाला छळायला लागले. एवढंच नाही चेटकोबा, ते आमच्या माणसांच्या जीवावर उठले, आमच्या माणसांच्या जीवावर. आम्हाला माहितीये तू नरबळीचा भूक केलायस, पण चिटकोबा, तुझ्यासाठी जेव्हा आम्ही नरबळी देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती आदिशक्ती मध्येच कळवळते. चिटकोबा, निदान आम्ही तुझ्यासाठी नरबळी देत असताना तरी तिला आमच्यापासून दूर ठेव तिला. चिटकोबा, मदत आम्हाला मग का?
चेकोबा, पुन्हा तोच संकेत, परत परत तोच संकेत. बा चेकोबा, याचा काय अर्थ आहे? याचा काय अर्थ समजायचा चेकोबा? ही आता खरंच इकडे आली का परत मला स्वप्न पडलंय? हे तर सेम टू सेम रात्री बघितलेल्या स्वप्नासारखंच घडतंय शिवा. आता ही देवाच्या पाया पडणार. अरे ही नवीन स्टोरी काय? स्वप्नात तर मोबाईल मध्ये नव्हता आला.